बस शेवटची मिनिटं, शेवटची सेकंद आपणास आपण त्वरित मैदानात यायचं आहे। समोरचा संघ या ठिकाणी मैदानात उपस्थित झालेला आहे। चला आपण त्वरित मैदानात यायचं। मोडी आरमाळा कृपया पंच विवेक धावडेकर सर, सचिन सावंत सर आपण मैदानात यायचं आहे। दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत। सचिन सावंत सर, हे सगळं दोन्ही संघांनी बाहेर उभे राहा, आम्ही तुमची 1-2 एंट्री घेणार आहोत। थोडी जागा सोडा दोन्ही संघांना, गडबड होऊ देऊ नका। सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, जो काही 32चा लॉट होता, ज्या काही 28 टीम होत्या, त्यांच्यामधून जे 2 संघ या स्टेज पर्यंत पोहोचले आणि त्यांना योग्य तो अप्रिशिएट करणं आपल्याला गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्यांनी आपली आहे नाही तेवढी ताकद लावा आणि टाळ्या जोरदार वाजवायच्या ज्यावेळेला त्यांची एंट्री होईल। आता नाही, रुको जरा सबर करूया। सो बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आयोजित आणि कलाकार मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा चेतन स्मृती चषक आणि या स्पर्धेमधील ग्रँड फिनाले अशा 2 दिग्गज संघांमध्ये होणार आहे। त्यांनी आज पालघर जिल्ह्यामधील अशा दिग्गज संघांना पराभूत करून आपली ती बादशाह दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या खांद्यावरती, आपल्या हातामध्ये असणाऱ्या शस्त्रास्त्रांवरती विश्वास दाखवलाय, आपल्या स्किलवरती जो विश्वास दाखवला आणि संघाला दिलेली ती कमिटमेंट होती की हा आम्ही डिझर्व करतो फायनलसाठी, हा आमच्यामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवण्यासाठी मी त्या दोन्ही संघांपैकी एका संघाला आमंत्रित करणार आहे। सगळ्यांना विनंती करेल, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। पालघर जिल्ह्यामधील सर्वोत्तम डिफेन्स संघाचं नाव आहे इच्छाशक्ती नाला सोपाना। प्लीज यश लिंबाळकर, प्रेम मंडल, जय वर्मा आणि संपूर्ण टीम या फायनलच्या सामन्यासाठी सज्ज होते। आतापर्यंत बघितलेले सामने, बहुतांश सामने क्वार्टर फायनल नंतर आपण बघितले शेवटच्या चढाईपर्यंत गेले। शेवटची चढाई जोपर्यंत झाली, असा एक संघ ज्यांनी भल्या भल्या संघांना धूळ चरली। पालघर जिल्ह्यामधील दादा संघांना पराभवाच्या छायेमध्ये टाकत असताना अंतिम शिकस्त देण्यासाठी मैदानामध्ये दाखल होणार आहे ती टीम। त्या टीमचं नाव आहे मोरिया क्लब अर्नाळा। जोरदार टाळ्या। हार्दिक मेहर, अजय, त्याच्या साथीनं ऋग्वेद, स्वरूप आणि आरिफ टीम। व्हाट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत झालेला खेळ सगळ्यांना टाळ्या वाजवण्यासाठी मजबूर करत होता। आता आयोजित आणि कलाकार मंडळाची ही जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्या नावे करण्यासाठी हे 2 संघ एकमेकांसमोर आहेत। दोन्ही संघांना विनंती, आपण त्वरित मेहनत करायचंय। या स्पर्धेला दिलेला भरघोस प्रतिसाद
या स्पर्धेवरती दाखवलेलं प्रेम त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. आमचे सर्व संघ त्यांचं मनापासून आभार. आमचं पंच पॅनल त्यांचं मनापासून आभार. आणि घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण मंच खेळपट्टीच्या म्हणजेच कोर्टच्या दिशेने या, मैदानाच्या दिशेने या, ज्या ठिकाणी दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मी विनंती करेन उत्सवमूर्ती विनोददादा पाटील यांना की आपण त्वरित कोर्टच्या दिशेने या. त्याचबरोबर माजी नगरसेविका हेमंतीताई पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण सुद्धा यायचंय. आणि या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत करणारे आमचे दोन्ही मित्र बंटी शिंदे आणि केतन पाटील यांना सुद्धा विनंती करायला आपण सुद्धा मान्यवरांच्या साथीने यायचंय. मानकर सर आपण सुद्धा विनंती आपण सुद्धा या. त्याचबरोबरीनं लता भगत पंचाल मॅडम आपण विनंती. इच्छाशक्ती नालासोपाराच्या प्रशिक्षक आणि हे सर्व मान्यवर बिहार वंश सुद्धा त्यांच्या साथीनं आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आमच्या सर्वांच्या वतीनं. आणि या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत. तरी मी विनंती करेन बोथ ऑफ कॅप्टन दोन्ही कर्णधार आपण या. विनोदांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. ग्रँड फिनाले या एक दिवसीय स्पर्धेचा ग्रँड फिनाले त्या आयोजितांच्या मानाच्या स्पर्धेचा दिनारच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार अजय आणि योगी एकमेकांसमोर आहेत आणि फक्त कॅमेरा समोर असणाऱ्यांनी सर्वांनी बाजू लावा. कोणी जिंकला? काही नाही, योगीकडे म्हणजे योगीने जिंकलाय आणि अंगण स्वीकारले. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आणि या अंतिम सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. उशिरा बघितलेल्या प्रेक्षकांना वाटत असेल सेमीफायनल परत लागली की काय? आयोजित आणि कलाकार मंडळाचे व्हॉलेंटियर्स सर्वांना विनंती आहे, मागचे प्रेक्षक आहेत त्यांना अजून मागे खेचायचे. सगळ्यांनी मागे व्हा. किमान 2 फुटाचं अंतर हवंय. सगळ्यांनी मागे व्हा प्लीज. कोणत्याही खेळाडूला कोणतीही इजा होणार नाही यासाठी. आणि लाईट सुद्धा कमी पडते, प्लीज आपण मागे व्हा. आई जुदारीचे मेंबर्स सगळ्यांना मागे करायचे. सगळ्यांना तिकडे मागे पाहिजे तर खाली बसा, कारण मागची लाईट तुमची शॅडो तिकडे पडते. बघा तुमची शॅडो आहे तिथे येलो लाईन आहे आणि ती बोनस लाईन आहे. कोणत्याही संघावरती अन्याय नाही होणार यासाठी तुम्हाला विनंती करण्यात येते. बाकी कोणतंही कारण नाहीये. तुमचा उत्साह तुमचं कबड्डीवरचं प्रेम आम्ही समजू शकतो. केतू अंतिम सामना सत्या मागे बघ ये ना सगळ्यांना. सत्या
यश निंबाळकर चढाईसाठी आलाय कोर्ट मध्ये मोर्यातल्या बारनाळाच्या खूप दिवसानंतर. हो क्या बात है, शेर की झलक सबसे अलग. निंबाळकरच्या हाताला गुण मिळालाय, पायाला मिळाला. एका गुणाची कमाई झाली, इच्छाशक्तीने खातं ओपन केलं. अजय यावेळेला चढाईसाठी आलाय. अजय, हार्दिक, स्वरूप खूप चांगला खेळ आज दिवसभरामध्ये त्यांनी करून दाखवला आणि भल्या भल्या संघांना पराभवाच्या छायामध्ये धाडण्यात त्यांना यश आलंय. सेमीफायनल मध्ये इच्छाशक्ती ब संघ समोर होता. काटेकी टक्कर, शेवटच्या एका चढाईवरती मॅच फिनिश आणि एका गुणाने सामना जिंकला होता तो मोर्यातल्या बर्नाळाने. यावेळेला आलाय. ओ योगी राठोडला दबोचलाय, डिफेन्सने केली आहे कमाल. तुम्ही रेड निघून घ्या, आम्ही डिफेन्स मध्ये घेऊ. सिंगल पॉइंट मोर्यातल्या बर्नाळाच्या खात्यामध्ये. स्वरूप यावेळेला चढाईसाठी आलाय. 6चा डिफेन्स आहे. काय बोनस घेतला जाईल का? बोनस ऑन आहे, बिलकुल ऑन आहे. अंतिम विजेतेपद कोणाच्या नावे जाईल? आई जीवदानी कलाक्रीडा मंडळ आयोजित या कबड्डी स्पर्धेचं यावर्षी अनेक सरप्राईज म्हणजे अनेक असे धक्के बघायला मिळाले. बऱ्याच संघांना स्पर्धे बाहेर व्हावं लागले आणि त्यानंतर अखेरकार शेवटच्या स्टेजमध्ये आलो, शेवटच्या सामन्यापर्यंत आलेलो आहोत, जिथे इच्छाशक्ती की मोर्यातल्या बारनाळा हा प्रश्न सर्वांना पडला आहे. साहिल कदम चढाईसाठी आलाय. स्वरूपच्या म्हणजेच राईट लेफ्ट हीलवरती टोटच काढण्याचा प्रयत्न इथे केला गेला. मागून बॅकवर्ड काढण्याचा प्रयत्न, एकाच्या मधल्या 2, एकावरती 1 फ्री 1+1. थर्ड रेड मध्ये हार्दिक आलाय. हार्दिक मेहर चढाईसाठी आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? हायटच करण्याचा प्रयत्न, बॅकशूट करण्यासाठी प्रेम गेले होते जरूर, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. खूप चांगला कंट्रोल स्वतःवरचा दाखवला. बोनस करण्याचा प्रयत्न, योगी राठोड समोरून ब्लॉक. येस, हार्दिकचा कंट्रोल लाजवाब. हार्दिकचा कंट्रोल लाजवाब. सिंगल पॉइंट. आता यश निंबाळकर चढाईसाठी 6च्या डिफेन्स मध्ये आलाय. काय गुणाची कमाई केली जाईल का? हो, बाकी लगवण्याचा प्रयत्न, स्वतःला टर्न केलं, चपळायला भरलेली ही चढाई आणि त्या चढाईमधून गुण घेण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी हाती काही नाही. स्वरूप चढाईसाठी आलाय. 6चा डिफेन्स. काय गुणाची कमाई केली जाईल का? प्रेक्षकांना इच्छा आहे की हा सामना रफ अँड टफ व्हावा, तितका जवळ यावा, क्लोज व्हावा. हा 3-2चा फासला दिसतोय. शेवटच्या क्षणाला हा 1चा फासला कायम दिसावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. इच्छाशक्तीने मोर्यातल्या बारनाळाचे प्रशंसक म्हणजे ते प्रेक्षक सोडून, कारण त्यांना वाटत असणार आहे की आमचा संघ मोठ्या फासल्याने जिंकावा. साहिल कदम यावेळेला चढाईसाठी कोर्टमध्ये दाखल. मोर्यातल्या बारनाळाच्या बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्वरूपच्या पायात जवळून 2 ते 3 गोष्टी आहेत. एखाद्या संघाला हरवण्यासाठी काय करणं गरजेचं असतं, याचा प्लॅन सगळ्यांकडे तयार असतो. येस, बोनस पॉईंट, इट्स ॲब्सोल्युटली बोनस. खूप चांगल्या प्रकारचा ॲक्टिव्हिटी बघायला मिळाला. ज्या 2 ते 3 खेळाडूंवरती किंवा एखाद्या खेळाडूवरती टीम विजय संपादन करते किंवा यश संपादन करते, त्याला जास्तीत जास्त मॅचच्या बाहेर बसवणं किंवा संघाच्या मोरक्याला मॅचच्या बाहेर बसवणं, कोर्टच्या बाहेर बसवणं. ज्या वेळेला याच्यामध्ये कोणता संघ यशस्वी होतो त्यावेळेला त्याच्या निदर्शनास विजय येताना असतो. तुर्तास काय निर्देशन या टाइमआउटमध्ये दिले जातात? मोर्यातल्या बारनाळा टाइमआउट घेतला गेलाय. फर्स्ट ऑफ फर्स्ट टाइमआउट. इच्छाशक्ती दुसऱ्या बाजूला. 4-2, 2-4. 4-2, 2-4. विजय धुन होऊ द्या, थोडा अजून उत्साह वाढेल. येस विजय, आता राहू दे, कारण आपल्याकडे 30 सेकंद, 10 सेकंद, 5 सेकंद असाच वेळ मिळणार आहे. यश निंबाळकर चढाईसाठी आलाय. बोनस घेण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा केलाय. स्वरूपच्या जवळून आरिफच्या बाजूनं. आरिफने आज ॲज अ डिफेंडर म्हणून खूप चांगली कामगिरी केली आहे.
परंतु ती झलक दिसली नाही. या पहिल्याच अटॅक मध्ये कोटच झाला होता. थर्ड आहे, डू ऑर डाय. करावं तरी काय. स्वरूप सळाईसाठी आलाय. 6चा डिफेन्स आहे. इथे बोनस बिल्कुल ऑन आहे. काय स्वरूप कोणाची कमाई करेल का? नाही केली तर दुसऱ्याला गुण द्यावा लागेल. 6चा डिफेन्स पुन्हा एकदा तोच उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे आणि अँकल होल्ड रनिंग मध्ये करण्याचा प्रयत्न. त्यानंतर बाकी डिफेन्स मागून गेला आणि त्याने मात्र पाठवून दिलं कोचच्या बाहेर स्वरूपला. मोरिया क्लब अर्नाळा 5-2 असा पासलाय. आक्रमण पद्धती परिधान करून साहिल कदम यावेळेला चढाईसाठी दाखल झालाय. तो अजय यादवला चढाईसाठी आलाय. कोर्टमध्ये इच्छाशक्तीच्या गोडाची कमाई केली जाईल का? चपळाईने भरलेली चढाई, परंतु डिफेन्स. ओहो, प्रेम मंडल हा इच्छाशक्तीचा कमंडल आहे. खूप चांगल्या प्रकारे इथे थाई होल्ड केलं आणि सिंगल पॉईंटची कमाई. अजय अपयशी, स्वरूप अपयशी, ऋग्वेद अपयशी, आरिफ अपयशी आणि या सर्व बाबी थोड्याशा मागे नेत आहेत मोरिया क्लब अर्नाळाला. इथे टॅकल पॉइंट जर का मिळाला मोरिया क्लब अर्नाळा इथून मोठा कमबॅक करेल, पलटवार करेल, क्षमता आहे. आरिफ, ये आरिफ की तारीफ होनी जरुरी. काय जबरदस्त अँकल होल्ड आणि समोरून हार्दिक आले आणि त्यानंतर यश निंबाळकरला कोर्टच्या बाहेर जावं लागतं. सुपर टॅकल म्हणजे 2 गुणांची कमाई. एका निशाणामध्ये 2 गुण. हार्दिक मेहर यावेळेला चढाईसाठी आलाय. रनिंग किक लगावण्याचा प्रयत्न, वेगळ्या धाटणीची ही रनिंग किक विधान रेषेच्या बाहेरून तो अटेम्प्ट केला गेला आणि असं करत असताना चपळाईने भरलेल्या या चढाईमध्ये कितू आता जशी जशी ही मॅच पुढे जाईल तशी तशी लक्षात असू द्या. ऑफिशियल टाइम आउट मध्ये आपण कोणत्याही खेळाडूशी चर्चा करू शकत नाहीये. त्याच्यानं कोच आणि ते पंचांनी सांगितलंय आरिफ की तारीफ तो करणी होगी. ज्या प्रकारे त्यांनी यश निंबाळकरला तिथे टॅकल केलं. अभिनय, प्रेम, यश पालघर जिल्ह्यामधील नामवंत खेळाडूंपैकी साहिल कदम सात 4-4-7 आणि असं असताना चढाईसाठी साहिल कदम आला. ओ ऍडव्हान्स हार्दिक टॅकल करण्यासाठी आले. आता डिफेंडरने टॅकल केल्यानंतर डिफेंडर बाद झाला तर एक समजू शकतो, परंतु जर का रेगुलर टॅकल करण्यासाठी आलाय आणि तो कोर्टच्या बाहेर जाणं म्हणजे डबल त्रास असते. एक तर 1 गुण जाईल
आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा रेडर जो कोर्टच्या बाहेर जाईल, हे दोन दुःख मोरेंगला बांधण्याच्या वाटेला आले. आरिफ काय पलटवार करून दाखवेल का? रनिंग टू टच करण्याचा प्रयत्न यशवरती रनिंग हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याचा तितकासा प्रभाव आहे की नाही? येस, फर्स्ट ऑफ सेकंड टाइम आउट. मोर्याकडे अर्नाळा 8-4-4-8 अशी गुणक तालिका आहे. अंतिम सामना आपण बघत आहात. सर्व कबड्डी शौकीनांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपण दिलेला भरपूर प्रतिसाद, आपण दाखवलेलं आयोजित कलाकार मंडळाच्या या आयोजनावरती तर ते हे प्रेम, त्याबद्दल आपलं खरोखरच आमच्या मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. आमचे पंचनालन खूप चांगली कामगिरी आपण केलीत. आमचे टीम फोकस ची संपूर्ण टीम, दिनेश गाडेगावकर सर आणि त्यांची संपूर्ण टीमचं मनापासून आभार आणि सहभागी संघांचं मनापासून आभार. या स्पर्धेला आपण आपली उपस्थिती 4 लागवलं त्याबद्दल. विकी चढाईसाठी आलाय आणि यावेळेला स्वतःची बॉडी लवकर टर्न केली आणि ती बॉडी टर्न केल्यानंतर मात्र गुण घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. 7च्या डिफेन्स मध्ये इथे बोनस ऑन आहे आणि गुण घेतल्या बघा पर्याय सुद्धा नाही आहे. हो, समोर दबवण्याचा प्रयत्न आणि प्रेम मंडल समोर आली, त्यावेळेला मागून सुद्धा पाय घेतला गेला. एका गुणाची कमाई, सिंगल पॉइंट इथे रेड चालू करावं. बघा, पंचांना सहकार्य करा अशी विनंती करेल सर्व खेळाडूंना. चढायच्या दिशेने वर्मा आलाय, चांगला कंट्रोल तिथं बघायला मिळाला आणि आरिफला कोर्टच्या बाहेर जावं लागेल. महत्वाचा खेळाडू डिफेंडर म्हणून आरिफची आणि ऋग्वेदची खूप वेगळी ख्याती आहे मोऱ्याच्या बर्नाळ्यामध्ये आणि त्या आता ऋग्वेद ॲज अ रेडर म्हणून आला. बघूयात गुणाची कमाई केली जाते की अजून काही वेगळं चित्र. उजवीकडून डावीकडे जात असताना तोटद्वारे गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. ओहो, सोलो सोलो each 1 point. योगी आणि त्यानंतर मात्र 1+2 टोटल 3 पॉइंट्स. हाफ टाइम कोर्ट चेंज. हॅलो, चला दरम्यान या ठिकाणी आपण आता एका अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. खरोखरच आपल्या सुमधुर वाणीने या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे असे आमचे समालोचक सन्माननीय श्री भरत मोरे सर. आपल्यास विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. सन्माननीय श्री भरत मोरे सर, कृपया आपण या ठिकाणी मंचावर यायचं आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या उत्सवावरती आयोजक सन्माननीय श्री विनोदजी पाटील साहेब आपणास विनंती करेल की आपण या ठिकाणी आमचे मित्र सन्माननीय श्री भरत मोरे सर यांचा यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे थँक्यू डीजे. त्याचप्रमाणे या स्पर्धा पार पाडण्यासाठी खरोखरच मी स्वतः बघतोय गेल्या अगदी महिनाभरापासून अतोनात मेहनत करणारे या स्पर्धा खरोखरच आज अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत आणि त्या यशस्वी करून दाखवणारे बंटी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा आजच्या स्पर्धांचे आयोजक उत्सवमूर्ती सन्माननीय श्री विनोददादा पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन योग्य असा सत्कार व सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होतात बंटीसाठी. बंटीसाठी टाळ्या होतात सगळ्यांना विनंती आहे. आणि बंटी बरोबरच दरम्यान अजून एक व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान व सत्कार करणार आहोत. केतन पाटील
कृपया या स्पर्धा इथे आयोजन करण्यामागे ज्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा होता असे केतन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा विनोददादा पाटील साहेब आपल्यास विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी योग्य सत्कार व सन्मान आपण करायचा आहे. जोरदार टाळ्या केतनसाठी सुद्धा होऊन जातात. केतनची आणि बंडीची मेहनत खूप मोठी आहे आणि त्याबद्दल त्यांचं केलेलं आहे विशेष त्यांचा विशेष सन्मान. थँक्यू सो मच केतू. थँक्यू सो मच बंटी. थँक्यू अच्युत सर. 5-14-14-5 निंबाळकर कोर्टमध्ये दाखल. 7च्या डिफेन्समध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? ओ आरी बोनस लढीचा प्रयत्न केला गेला आणि मला वाटतं आरिफच्या जवळून लाईट कट कोणत्या प्रकारे त्याचा प्रभाव पंचांवरती नाही. हार्दिक मेहर यावेळेला कोर्टमध्ये दाखल इच्छाशक्तीच्या. बघूयात काय गुणाची कमाई केली साठी येतात. वेळेप्रमाणे आणि गरजेप्रमाणे आपली पोझिशन बदलली जाते. मगाशी म्हटलं होतं मी एक जर का कोणता संघातील मोठा खेळाडू सत्रह 17 है तो खतरा है. बिलकुल खतरा आहे. पण हा खतरा तितका इच्छाशक्तीसाठी आता वाटत नाहीये कारण हा 5ला 10चा झाला आहे. मोर्या क्लब अर्नाळाला काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. आठवावं लागणार आहेत आपले चांगले प्रताप, आपण केलेल्या चांगल्या अचिव्हमेंट्स, आपण गाजवलेली मैदानं आणि त्या आठवणींना उजाला देत असताना, त्या आठवणींना जागवत असताना त्यावेळेला काही आखलेले असे डावपेच त्याला अवतरून या मॅचमध्ये परत येण्याची सिंगल पॉईंट इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये. आणि आता वर्गात चढाईसाठी कोर्टमध्ये दाखल झाला आहे 4च्या डिफेन्समध्ये. 7-18, 18-7 अशा गुणतालिकेमधून काय मार्ग काढला जातो मोर्या क्लब अर्नाळाच्या वतीने ते पाहिलं जाणार आहे. दुसऱ्या हाफमध्ये आहोत आपण अंतिम सामन्याचा, फायनलच्या लढतीचा. आणि या दुसऱ्या हाफमधली ही सत्य स्थिती अपेक्षेप्रमाणे अंतिम सामना झालेला नाही. काही प्रेक्षक वाट बघतायत मोर्या क्लब अर्नाळाच्या त्या कमबॅकची, त्या पलटवाराची. कदाचित हा प्रयत्न जरूर केला गेला चौडा काढण्याचा आणि तिथे मात्र झटापटीमध्ये गोल मिळाला. एका गोलाची कमाई थोडे डुआ डाय मध्ये साहिल कदम, इसके कदम
सिंगल पॉइंट. चला मॅच पुन्हा सुरुवात होईल चढाईसाठी. लास्ट 5 मिनिट्स. समोरून ब्लॉक काढण्याचा प्रयत्न. काय इथे कॉम्बिनेशन टाकत झाले का. अजून एक बचाव पण इथे इंजरीच्या वाटेवर. अभिनय हसतोय की नक्की काय त्रास तर होतं. टाइम आउट इच्छा शक्ती. अभिनयने स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर स्वरूपला कोर्टच्या बाहेर लागतो, बाहेर जावं लागतं. टॅकल पॉईंट इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये आता 9-25चा फासला म्हणजे खूप मोठा फासला आहे. हा सामना एकतर्फी झुकल्यासारखा आता वाटतं. दोघीने समोर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्याचा फायदा घेतला जाणार नाही. सिंगल पॉईंट मिळेल. टाइमआउट घेतला गेला मोर्यातल्या पाठवण्याच्या माध्यमातून. लास्ट 3 मिनिट यश निंबाळकर चढाईसाठी आला. 3 मिनिटं म्हणजे कॅल्क्युलेटिव्हली 6 चढाया होतात. 30 सेकंदाची एक चढाई जर पकडली आणि 6 चढायांमध्ये किती गुण मिळतात. मल्टी पॉईंट रेड आणि ऑल आउट सारखे तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील आणि त्याच्यासाठी खूप आक्रमक चढाया दाखवायला लागणार आहे. खोलवर चढाई करावी लागेल आणि डिफेन्समध्ये खूप अलर्टनेस ते दाखवावी लागणार आहे. बघूया हार्दिक कितपत त्यामध्ये यशस्वी होतो. बोनस घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला अभिनय आणि यशच्या जवळून. सातत्याने म्हणजे दुसरा आयटम झाला. बॅकहोल्ड करण्याचा प्रयत्न. येस, अभिनयची एक खासियत आहे. पालघर जिल्ह्याचा उजवा कोपरा म्हणून अभिनयची ही ओळख आहे.
आणि त्याने पूर्णपणे उभारा बोलत असताना मागची बॅक काढली गेली आणि तिथे गुणाची कमाई सुद्धा होती. टार्गेट पॉईंट मिळाला. त्यानंतर कबड्डी या खेळाच्या सर्व अपडेट महाराष्ट्र कबड्डी अपडेटच्या माध्यमातून देणारे आमचे जवळचे मित्र दत्ताराम हातीम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेन दत्ताराम हातीम यांना की आपण मंचावरती या. आपला विशेष सन्मान आई जीवदानी कलाक्रीडा मंडळाच्या वतीने केला जातोय. या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या वतीने केला जातोय. आज महाराष्ट्रभरामध्ये दत्ताराम हातीमचं नाव झालंय. आपल्या मोरेगावातील असा सुपुत्र जो महाराष्ट्र कबड्डी अपडेटर म्हणून प्रसिद्ध आहे. दत्ताराम हातीम धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. या सामन्यामध्ये मला वाटतं फक्त आता औपचारिकता शिल्लक असल्यासारखं आहे. अभिनय चढाईसाठी आला. शेवटचा 1 मिनिट, लास्ट 1 मिनिट. इच्छाशक्ती नालासोपारा या आई जीवदानी कलाक्रीडा मंडळाच्या चेतन स्मृती चषकावरती नाव कोरण्यासाठी जवळ तयार आहे. मोर्या किंवा बर्नाळा त्यांना रोखण्यापासून खूप मोठ्या अंतरावरती आहे. काय अंतर क्लिअर केलं जाईल का? सर्वांच्या निदर्शनास आले. सर्वांना आता कळून चुकलं की हा सामना कोणाच्या बाजूने जिंकलाय, कोणाच्या बाजूने गेलाय. सामना संपल्याशिवाय आपण शिक्कामोर्तब नाही करू शकत, कोणाचा नाश नाही करू शकत. परंतु जे काही कबड्डी शोधली आहे त्याने मात्र सर्व तर्क लावलेलं आहे. कदाचित ही बजर रेड होऊ शकते. येस, मॅच फिनिश. आई जीवदानी कलाक्रीडा मंडळाच्या अंतिम सामन्यावरती नाव कोण